2019 पासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पुणे महानगरपालिकेचा तब्बल 27,38,62,हजार रुपयाचा टॅक्स भरलेला नाहीये। मग दीनानाथ रुग्णालयाने एवढा टॅक्स ठेवला असेल तर सर्वसामान्य लोकांना 10 ते 15,000 रुपयाचं नोटीस म्हणजे टॅक्स आला तर लगेच महापालिका नोटीस पाठवते आणि लगेच टाळं ठोकते। आज 27,38,00,000 रुपये दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलने ठेवलंय। बेजबाबदार हॉस्पिटल आहे ते, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही। याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दीनानाथ मंगेशकर प्रशासनाचं लागेबांधे आहे। कधीपासून हा थकीत आहे टॅक्स? 2019 पासून स्थगित आहे। 6 वर्ष झालं तब्बल, तरी सुद्धा कुठलीही कारवाई नाही। आम्ही दीनानाथ रुग्णालयाला आज पुणे महानगरपालिकेने टाळं ठोकल्याशिवाय त्यांच्या टॅक्स अधिकाऱ्याच्या कॅबिनमधून उठणार नाही। कोणाला निवेदन देणार आहे? आणि हे सगळं थकलं असताना हे महापालिकेला माहिती नव्हतं असं होतं? नाही, महानगरपालिकेला माहिती आहे। महानगरपालिकेने परवाच खुलासा केलाय की आम्ही वारंवार नोटीस पाठवले। मग तुम्ही वारंवार नोटीस पाठवले तर मग त्यांनी द्यायला पाहिजे होतं दीनानाथ मंगेशकरनी टॅक्स, पण तुम्ही टाळं का ठोकलं नाही? टाळं ठोकलं असतं तर त्यांनी भरलं असतं। मग टाळं ठोकलं नाही ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दीनानाथ प्रशासनाचं लागेबांधे असल्याशिवाय हे थांबलं नाही। तुम्ही कुणाला देणार आहे आता नोटीस? आता आम्ही पुणे महानगरपालिकेतले टॅक्स अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि जोपर्यंत दीनानाथ रुग्णालयाला टाळं ठोकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या कॅबिनमधून उठणार नाही।